विधानसभेत धान उत्पादक शेतकऱ्यांप्रश्नी ही सुधीर मुनगंटीवार आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं। धान उत्पादक शेतकऱ्यांना बोनस देण्याबाबत जीआर कधी निघणार असा सवाल त्यांनी विधिमंडळात विचारला। विधानसभेत सुधीर मुनगंटीवार यांनी हा प्रश्न विचारला। 2 दिवसात जीआर कडून घोषणा करण्याची मागणी त्यांनी केली। शेतकऱ्यांना प्रति हेक्टर 20,000 बोनस जाहीर करण्याबाबत ही लक्षवेधी त्यांनी मांडली। कॅबिनेट समोर हा निर्णय होईलच असंही यावेळी मंत्री महोदय योगेश कदम यांनी उत्तर देताना सांगितलं। मुख्यमंत्र्यांसोबत बैठक घेऊन निर्णय घेतला जाईल असं योगेश कदम म्हणाले। आमदारांचा पगार कोणत्याही बैठकीशिवाय येतो, मग धान उत्पादकांना बोनस देण्याकरता बैठका कशाला असा प्रश्न मुनगंटीवारांनी विचारला। सरकार आणि विशेष करून माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी यांना धन्यवाद देईल की कधी नव्हे इतके मागच्या वर्षी 1630 कोटी रुपये हे आपण धान बोनस देण्यासाठी मंजूर केले आणि अध्यक्ष महाराज ही रक्कम सुद्धा आपण 20,000 रुपये हेक्टरी दिली। मागच्या वर्षी 1586 कोटी 71 लाख अध्यक्ष महाराज वितरित केले। पण आज अध्यक्ष महाराज धान उत्पादक शेतकरी म्हणजे जर मी नागपूर विभाग जो माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांचा साधारणतः कर्मभूमी जन्मभूमी विभाग आहे, माननीय बावनकुळे साहेबांची जन्मभूमी कर्मभूमी असणारा विभाग आहे, 8,58,374 अध्यक्ष महाराज प्रत्यक्ष पेरणी या हेक्टरमध्ये झाली आणि साधारणतः 7,16,334 इतके शेतकरी अध्यक्ष महाराज या संदर्भामध्ये धानाच्या बोनसच्या घोषणेची एखाद्या चातक पक्षापेक्षाही जास्त उत्सुकतेने वाट बघताय।